उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा बैठक। सविस्तर वृत्त असे, महाराष्ट्रात पुणे विभागासह कोकण प्रदेशात चांगला पाऊस झालाय, तर अन्य भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात समाधानकारक पाऊस अपेक्षित आहे। पावसाच्या आगमनानंतर शेतकरी खरीप पिकांच्या पेरणीच्या तयारीला लागलाय, त्यामुळे खते बियाण्यांच्या अभावी कुठेही पेरण्यांना विलंब होता कामा नये, यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे खतांचा पुरवठा करा, तसेच प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागीय आयुक्तांना दिले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज राज्यातील पाऊसमान, खते, बी बियाणे पुरवठा, पीक कर्ज वितरण, टँकरची स्थिती, धरणातील पाणीसाठा व विसर्गाचे नियोजन, पूर नियंत्रण, चारा उपलब्धता याबाबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आढावा घेतला। बैठकीला महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापनचे संचालक लहुराज माळी, कृषी विभागाचे उपसचिव श्री चांदवदे आदी उपस्थित होते। तसेच पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, अमरावती विभागीय आयुक्त निधी पांडे, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्न बिद्री, छत्रपती संभाजीनगर विभागाचे उपायुक्त जगदीश मनियार, नाशिक विभागाचे उपायुक्त राणी टाटे, कोकण विभागाचे उपायुक्त संजीव पलांडे, प्रभारी कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्या विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली। नवापूर गर्जना न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ।